याला कोण घालील यस्सेने दरबारी कुस्ती भेगमे. बडी बेगम म्हणजे अली आदिल शहाची आई बर का. नजरेत तिच्या अंगार दरबार झाला गपगार. कुणी घेईना पुढाकार साऱ्यांनीच मानली हार. इतक्यात अचानक एक सरदार उठला. बोलला, मैं लाऊंगा शिवाजी को. आणि त्यानं विडा उचलला. नवतेच अफजल खाने, या नवतेच अफजल खाने जिता जागता जणू सहिताने. कानपूरला छाती ठोकून शिवबाला टाकतो चिरडून. इकडं निजाम, तिकडं मोगल, पलीकडं इंग्रज. जो तो हेच बोलू लागला. राजाची सेना मुठभर, खानाला कसा खोपणार. काय लढवावा हुन्नर, चिंतेत पंत सरदार. पण आई जिजाऊ काय म्हणाल्या. शिवबा पिवळांचे पुत्र नाही, तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान. या मातेने आपला पुत्र गमावला तरी बेहत्तर, परंतु भ्याडपणे पळून जाऊन या मराठी मुलगाचा स्वाभिमान गमावता कामा नये. प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा खानानं हसत हसत कबूल केला. दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान. प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान. आला बेगुमान नाही त्याला जाण. शिवाजी राजाच्या करामतीची, शिवाजी राजाच्या करामतीची, शिवाजी राजाच्या करामतीची. करेल काय कल्पना युक्तीची, हजी जी जी. काय कल्पना युक्तीची, हजी जी जी. करेल काय कल्पना युक्तीची, हजी जी जी. खानाच्या भेटीसाठी महाराजानं एक शानदार शामियाना उभारला होता. राजाला पाहून खान म्हणतो कसा. आओ शिवाजी, आओ हमारे गले लग जाओ, आओ. पण आपला राजा पण काही कच्चा गुरुचा चेला नव्हता. राजा थोर पाहत त्याची न्यारी, राजा थोर पाहत त्याची न्यारी. चालची त्याची सावध भारी. जिरहाजी नगरी, जिरहाजी नगरी, जिरहाजी नगरी. खानानं राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला. खानाचा अभिमान मान्याला, खानाचा अभिमान मान्याला. कट्यारीचा वाद त्यानं केला, कट्यारीचा वाद त्यानं केला. खर खरं आवाज झाला, खर खरं आवाज झाला. चिलखत होतंय अंगाला, चिलखत होतंय अंगाला. खानाचा वार फुका गेला. खान गडबडला. इतक्यात महाराजानं पोटामध्ये विश्व ठेकेला, पोटामध्ये विश्व ठेकेला. वाघनं खाचा मारा केला, वाघनं खाचा मारा केला. तरा तरा पडलं पोटाला. तरा गेला खेळाचा कोट. भाई रे आलाजी, भाई रे आलाजी, भाई रे आलाजी. प्रतापगडचे युद्ध झाले.